बुद्धिमत्ता ह्या विषयामध्ये ह्या स्किलमध्ये दडलेला आहे. मी माझी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरची खूप मोठी पोस्टची नोकरी सोडून ह्या विषयामध्ये अमेरिकेच्या इन्स्टिट्यूटकडनं डबल ग्रॅज्युएशन केलं 12 वर्षापूर्वी. जेव्हा केलं तेव्हा भारतात फक्त 14 लोक होते आणि मागच्या 12 वर्षापासून एक्सक्लुझिव्ह भावनिक बुद्धिमत्ता या विषयामध्येच काम करतोय. मुलांसाठी युथसाठी वेगळे प्रोग्राम असतात, प्रोफेशनल लोकांसाठी वेगळे प्रोग्राम असतात आणि कॉर्पोरेट कंपन्यांसाठी वेगळे प्रोग्राम असतात. पण सगळ्यांचं मूळ हे भावनिक बुद्धिमत्तेमध्ये असतं. भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे भावनेच्या बाबतीत बुद्धिमान असणं. म्हणजे काय आहे ना, जेवढे लोक मी आता बोलल्यासारखे यशस्वी आहेत, स्टॅटिस्टिक्स सांगतो, जेवढे लोक यशस्वी आहेत ग्लोबली, इरेस्पेक्टिव्ह ऑफ ते डॉक्टर आहेत, इंजिनियर, काय प्रोफेशन आहे काय महत्वाचं नाही, किंवा व्यापारी, इंडस्ट्रियलिस्ट आहेत, पण जेवढे लोक यशस्वी आहेत त्यातल्या 90% लोकांची भावनिक बुद्धिमत्ता ही प्रॉमिनंट असते. 90% लोकांची. आणि त्यातले 70% लोक त्यांचा IQ हा ॲव्हरेज असतो. म्हणजे दे आर नॉट अकॅडमिकली ब्रिलियंट किंवा टॉपर नाही आहेत. 70%